जी विषय हाताळणार आहे 10 मेचा, तर भारताच्या इतिहासामध्ये ती एक अत्यंत महत्वाची घटना आहे. त्याचं एक साधं कारण असं आहे की इतिहासकारांचे 2 गट होते. एकाने त्याला स्वातंत्र्य लढा असं म्हटलंय, ते यांनी म्हटलेलं आहे. आणि जे डावे आहेत, ते सगळ्यांनी त्याला उठाव म्हटलंय, बंड म्हटलेलं आहे. अर्थात या देशाचं हे दुर्दैव आहे की आपल्या देशातले लोकच एखाद्या घटनेकडे कशा नजरेने बघतात, याचं ते दुर्दैव आहे. खरं म्हणजे इंग्लंडच्या विरोधामध्ये अमेरिकेमध्ये जो लढा झाला, तर खरं म्हणजे मातृदेशाविरुद्धच तो लढा होता. तरी पण बोस्टन टी पार्टी झाली, उरलेल्या सगळ्या गोष्टी झाल्या. अमेरिकेने तो स्वतःचा स्वातंत्र्य लढा म्हणून गृहीत धरलेला आहे. तर कधीतरी अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्यावरती मंगेश पाडगावकरांनी जिंकू किंवा मरू नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते ट्रान्सलेशन आहे, इतकं अप्रतिम आहे, एवढं जाड पुस्तक आहे. ते अगदी आवर्जून पहा. अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्याची मराठी भाषेमध्ये माहिती देणारा इतका सुंदर ग्रंथ अजून तरी लिहिला गेलेला नाही. तर खूप अप्रतिम काम त्यांनी केलेलं आहे. गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर देसरडा सर, त्यांच्यामुळे आज हा आपल्याला हे सगळं सभागृह मिळालेलं आहे. आणि लोकमान्य आणि गरवारेच्या संयुक्त विद्यमाने जे अनेक कार्यक्रम चालणार आहेत ते इथे चालणार आहेत. तर तो जो सगळा 10 मेचा जो सगळा संघर्ष आहे, ज्याची चित्र आपण लहानपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहिलेली असतात. आणि मुळात नेहमीच इतिहासामध्ये इतिहास बदल घडवणाऱ्या ज्या सगळ्या कल्पना असतात, त्या एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये जन्माला येतात. जेम्स वॅटच्या बायकोने एकदा जेम्स वॅटला असं सांगितलं की राऊत सरांचं व्याख्यान सुरू आहे, ते वेळेत संपेल, तर तू माझ्यासाठी चहा ठेव. युरोपातले नवरे आपल्या बायकोसाठी चहा ठेवतात. बायकोला चहा करून देणाऱ्या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. आमचं लग्न झाल्यापासून पहिला चहा मीच करतो. तसेच तुम्ही सगळे पण असणार याची मला पूर्ण जाणीव आहे. स्त्रिया नाही म्हणतायत, त्यांनी डोकं नाही म्हणून हलवलंय. तर सत्य काय ते मी शोधायला जाणार नाही. तर सांगायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की ती निघाली, तर एवढ्यात घरामध्ये त्यांनी जे भांडं ठेवलेलं होतं, ते भांड्याची वाफेनी ते भांडं उडालं. असं झाकण उडालं. झाकण उडाल्याबरोबर वॅटच्या डोक्यात कल्पना आली की वाफेत काहीतरी ताकद दिसते. आणि मग वाफेचा शोध लागला. वाफेचं इंजिन भारतात आलं. मुंबई ठाण्यावर पहिली रेल्वे धावली आणि मग इंग्रज त्या सगळ्या कृतीबद्दल पुण्याच्या ज्ञानप्रकाशमध्ये छापून आले. बघा बघा साहेबाची किमयालय न्यारी, बिन बैलाची धावती या गाडी. म्हणजे तोपर्यंत भारतीय लोकांनी हत्ती, वाघ, कुत्रा, माणूस, डुक्कर, गाढव, उंट असं काहीही न जोडता गाडी पळते हे पाहिलेलंच नव्हतं. तर लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहायचे आणि तो जो धूर असायचा त्याने सगळ्या लोकांचे कपडे काळे होऊन जायचे. आणि तिची शिट्टी असायची वाजली की ती प्रचंड आजूबाजूचा सगळा परिसर हादरायचा. परंतु तरी लोक दोन्ही बाजूला ती हे धूळ पळतं कसं हे म्हणून त्या आपल्याकडे रेल्वेला वाघीण म्हटलंय बघा, म्हणजे ती काळी वाघीण आहे राहतात. तर हे सगळं कसं घडलं? हे सगळं जे सुरू झालं ते सगळं 1857 पासून सुरू झालं. तर इंग्रजांचं राज्य इथं आलं आणि इंग्रजांचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं की 3 खूप महत्वाचे आहेत. ते आपल्या देशामध्ये तराजू घेऊन आले. वेळ आल्याबरोबर त्यांनी तराजू बरोबर तर ठेवलाच, तलवार हातामध्ये घेतली आणि ती तलवार हातामध्ये घेऊन तख्त ताब्यामध्ये घेतलं. तो जो सगळा 3 चा जो प्रवास आहे तो आपल्याला आज शास्त्रींकडून ऐकायचा. तत्पूर्वी आज आपण सगळे खूप भाग्यवान आहोत. आपल्या या सगळ्या सभागृहामध्ये एक अत्यंत महत्वाची व्यक्ती उपस्थित आहे, ते म्हणजे श्री चंद्रशेखर जोशी सर. मी गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अशी विनंती करतो की आनंदमठ हे जे पुस्तक आहे ते त्यांना देऊन त्यांनी त्यांचा सत्कार करावा. जोशी सर. शास्त्रीजी तुम्ही तेवढेपर्यंत मी बोलतो, फक्त या शेवटी प्राचार्य बोलतो. नमस्कार. आणि क्षमा, मला थोडासा यायला उशीर झाला. लोकल लेट झाली आणि त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. आई तुळजाभवानीला स्मरून मी आजच्या विषयाला सुरुवात करतो. आज 1857चा वर्धापन दिन, 169वा वर्धापन दिन. आजच्याच दिवशी 10 मे 1857ला मेरठला हा उठाव झाला. आणि हा म्हणता म्हणता हा वणवा संपूर्ण भारतात पेटला. दुर्दैवानं आजही भारतात ह्याला स्वातंत्र्य समर असं कोणी म्हणत नाही. अनेक लेखकांनी, मग ताराचंद असू देत, R.C. माजुमदार असू देत, कृष्णकांत असू देत, या सगळ्या लेखकांनी याचा उल्लेख बंड किंवा म्युटिनी असा केला, जो नॉर्मली इंग्रज इतिहासकार करतात की म्युटिनी म्हणून करतात. 1857चा जो उठाव झाला, जे स्वातंत्र्य समर झालं, त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उठले. आपल्याकडे
शनिवारवाड्याला समोर 1857चा एक मेमोरियल होतं. त्याच्यानंतर ते तिथून काढलं आणि नंतर ते सारसबागेत शिफ्ट केलं. सारसबागेतनं कुठे गेलं हे मला अजून माहीत नाही. सारसबागेत मी स्वतः खूप वर्षात गेलेलो नाही आहे. पण अनेक ठिकाणी याची मेमोरियल्स अशी हे केलेली आहेत. आजच्या दिवशी अंबाल्याला हरियाणा सरकार फक्त 1857 या विषयावरती डेडिकेट असलेलं एक म्युझियम, आज सकाळी 11 वाजता त्याचं उद्घाटन आहे. 600 कोटी रुपये खर्च करून हे 1857चं म्युझियम उभारण्यात आलेलं आहे. पण भारतात याचे मेमोरियल्स जी आहेत, ही मेमोरियल्स फार कमी आहेत. साताऱ्यात आपण अनेकदा जातो, पण साताऱ्यात 4 भिंतीकडे आपण कोणी जात नाही. मुंबईला कापाच्या मैदानावरती जातो, म्हणजे आझाद मैदानावरती जातो, पण आझाद मैदानावरती एक प्लॅक लावलेली होती. आता ती प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजे जिजामाता उद्यानात ठेवलेली आहे. ते 1857चं. साधारणतः 16व्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्यानंतर ह्या औद्योगिक क्रांतीची परिणाम जे होते ते वसाहतवादात झाले. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर ब्रिटन, फ्रान्स, डच, पोर्तुगीज, स्पेन यांच्यात एक प्रकारची एक चढाओढ सुरू झाली की दुसऱ्या देशात जाऊन व्यापार करायचा आणि त्या व्यापारातून गडगंज नफा कमवायचा. आणि त्या ह्याच्यासाठी प्रत्येक देशात वेगवेगळ्या कंपन्या स्थापन झाल्या. खुष्कीचा मार्ग त्यावेळेला बंद झालेला होता भारताकडे येणारा, आणि त्याच्यामुळे त्याच्यात भारताकडे जाणारा नाविक मार्ग शोधायला सुरुवात झाली. त्याच्यात कोलंबस अमेरिकेला पोचला. वास्को द गामा 1498मध्ये भारतात आला. आणि भारत हा एक त्यावेळचा असा देश होता की जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा हा 25%पेक्षा जास्त होता. आज चीनचं जे झालेलं आहे ते त्या काळात भारताचं होतं की जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा फार मोठ्या प्रमाणावरती होता. आणि म्हणून भारताला त्यावेळेला सोने की चिडिया असं म्हटलेलं होतं. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर 1498मध्ये वास्को दी गामा कालिकतला आला. 6 जहाजं घेऊन आला. त्याच्यापैकी 3 जहाजं परत गेली. 3 जहाजातनं तो जो काही माल परत घेऊन गेला आणि त्याचा जो नफा झाला, हा नफा 3 पट नफा होता. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर तो परत आला. परत आल्यानंतर ज्या वेळेला परत गेला त्यावेळेला हा 3 पटीचा नफा हा 300 पटीवरती गेलेला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भारतातून निर्यात होत होती. ते लोक घेऊन जात होते आणि तिथे फार मोठ्या प्रमाणावरती पैसा कमवत होते. हे झाल्यानंतर मग आपण इथे यावं, इथे स्थायिक व्हावं, इथून कायमस्वरूपी व्यापार करावा म्हणून एक एक कंपनी भारतात यायला लागली. जहांगीरच्या काळात सर टॉमस रो आला. त्यानं सुरतेला वखार करायची परवानगी मागितली. पोर्तुगीजांनी तर 1498मध्ये आल्यानंतर त्याच्यानंतरच्या 6 वर्षात त्यांनी गोवा ताब्यात घेतलेला होता. आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी ही काही काळातच त्यांच्या ताब्यात गेलेली होती. पुढे चिमाजीअप्पा आणि बाजीरावांनी त्यांची मुळं इथनं उखडली, पण ह्या सगळ्या पट्टीवरती त्यांचा अधिकार स्थापन झाला होता. डच आले. डच श्रीलंकेत गेले. संपूर्ण कॉरोमंडल कोस्ट म्हणजे मद्रासपासून जो खालचा कोस्टल एरिया येतो तो सगळा कॉरोमंडल कोस्ट म्हटला जातो. हा संपूर्ण कॉरोमंडल कोस्ट हा डचांचा होता. शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा. पॉंडेचेरी त्यावेळेला डचांच्या ताब्यात होती. औद्योगिक क्रांतीची फळं कशी असतात ही बघा. 1630ला पॉंडेचेरीमध्ये प्रिंटिंग प्रेस होता जो आजही अस्तित्वात आहे. बायबल छापण्याचं काम तिथे होत होतं. ही सगळी मंडळी व्यापार तर करत होतीच, पण व्यापार करण्याच्या बरोबर त्यांना धर्मप्रसाराचं पण एक प्रचंड खूळ होतं. धर्मप्रसार करायचा आहे. आणि
याच्यामुळे व्यापारी येत होते, त्यांना संरक्षण द्यायला सैनिक येत होते, धर्मप्रसारासाठी पादरी येत होते, मिशनरीज येत होते. आणि ह्या सगळ्यांनी भारतभर आपलं व्यवस्था एक निर्माण केली. त्यात साधारणतः शहाजहान गेल्यानंतर भारतात एक बजबजपुरी झाली. औरंगजेब दिल्ली सोडून महाराष्ट्रात आला. तोपर्यंत मराठी साम्राज्याचा उदय झालेला होता. औरंगजेब तिथून आला, 27 वर्ष इथेच राहिला. 27 वर्ष संपूर्ण 16 सुभे जे होते त्याच्यात वसूल होणारा जो वसूल होता तो त्यानं महाराष्ट्रावरती उधळला आणि मुघल साम्राज्य कर्जबाजारी करून टाकलं. इतर परकीय व्यापारी जे होते हे किती हुशार आहेत बघा. आपण एक चित्र बघतो, हेनरी ऑक्झंडन महाराजांना नजराणा देतोय, 1674चं चित्र येते. ह्या ऑक्झंडनचा बाप जो आहे ना, हा मुंबईचा गव्हर्नर होता. हा मुंबईला बसून कलकत्त्याच्या इंग्रजांना लिहितोय, तिथून आपल्या डायरेक्टर्सना लिहितोय, ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर्सला लिहितोय, इथे सत्ता स्थापन करायची संधी आपण शोधली पाहिजे. हे साधारणतः 1660च्या आसपासचं त्याचं पत्र आहे. 1660ला तो सांगतोय की आपल्याला इथे सत्ता स्थापन केली पाहिजे. त्याच्यानंतरच्या काळात उत्तर पेशवाईत आपला संबंध इंग्रज फ्रेंच यांच्याशी खूप आला. महादजी शिंद्यांनी तर फ्रेंच डिबॉईनचं सहाय्य घेऊन कवायती फौज उभारली आणि इथे हळूहळू त्यांची सत्ता स्थापन व्हायला लागली. 1757मध्ये प्लासीच्या लढाईत, एका प्लासीच्या लढाईत संपूर्ण बंगाल म्हणजे बंगाल, आसाम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा हा सगळा प्रदेश, ओरिसा आणि पूर्व बिहारचा काही भाग हा कंपनीच्या ताब्यात आला. 1806ला शाह आलम हा मराठ्यांच्या ताब्यात होता. 1806ला शाह आलम दुसरा हा पळाला आणि पटण्याला जाऊन इंग्रजांना मिळाला आणि संपूर्ण दिल्ली त्यांच्या ताब्यात गेली. 1818ला पेशवाई पडली आणि संपूर्ण भारतात इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, एक्सेप्ट पंजाबला 1849पर्यंत राजा रणजित सिंगाचा 1842ला मृत्यू झाल्यानंतर पुढच्या 7 वर्षात शीख साम्राज्य जे लाहोरपासून, अफगाणिस्तानपासून लाहोरपर्यंत होतं, त्याचाही विनाश झाला आणि संपूर्ण एकछत्री अंमल हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. फ्रेंच आहेत, कलकत्त्याच्या जवळ चंद्रनगर आहे, तिथे आहेत, त्याच्या वांदिवाशला आहेत, पॉंडिचेरीला आहेत, पण ते थोडेसे. डचांनी इंग्रजांच्या बरोबर तह केला आणि त्यांनी काढता पाय घेतला. दे वेंट टू इंडोनेशिया आणि श्रीलंका आणि कोरोमंडल कोस्ट याचा कारभार त्यांनी इंग्रजांच्या ताब्यात दिला. 1757ला ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता स्थापन झाली त्यावेळेला त्यांनी इथले कायदे कानून सगळे बदलायला सुरुवात केली. मराठीसुद्धा कर वसूल करायचे. हरियाणाच्या याच्यात पानिपतच्या अगोदर किंवा त्याच्यानंतरच्या काळात एखाद्यानं सारा जर का दिला नाही तर असं म्हटलं जातं की मराठे त्याचं नाक कापायचे. नाक कापलेला माणूस दिसला की कळायचं की ह्यानं मराठ्यांना टॅक्स दिलेलं नाही आहे. पण इंग्रजांनी माणसांचं नाक नाही कापलं, माणसांचा जीवच घेतला. कारण 1757ला बंगालचा जो वसूल होता तो 1763ला 30 पटीनं वाढलेला आहे आणि हा सगळा जोर जबरदस्तीनं वसूल करण्यात आलेला आहे. इथल्या ज्या जनजाती होत्या, संथाल होते, संन्यासी होते, फकीर होते, मौलवी होते, कोळी होते, आदिवासी होते, या सगळ्यांनी प्राणपणानं इंग्रजांचा विरोध केला.
1757 ते 1857 या 100 वर्षाच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध एक नाही, दोन नाही, तब्बल 90 उठाव झाले. त्याचे अख्खे लिस्ट आपल्याला मिळते. हे उठाव कुठे झाले? खानदेशात झाला. खानदेशात भिल्ल आहेत. भिल्लांचा उठाव जो आहे हा सतत 12 वर्ष चाललेला उठाव आहे. एक नाही, दोन नाही, 12 वर्ष चाललेला उठाव आहे. कोळ्यांचा उठाव आहे. ह्या सगळ्यांच पण प्रगत शस्त्र आणि एक विजन इंग्रजांच्याकडे होती. त्याच्यामुळे एक एक करून त्यांनी सगळ्या बंडांचा म्हणा किंवा स्वातंत्र्याचा, युद्धाचा त्यांनी बिमोड केला. तोपर्यंत संपूर्ण भारतात एक इंग्रज सर्वश्रेष्ठ आहेत, सर्वशक्तिमान आहेत अशी एक भावना निर्माण झालेली होती. त्यात लॉर्ड डलहौसी आला, लॉर्ड कॅनिंग आला, लॉर्ड विल्सन आला आणि ह्यांनी इथली सगळी सत्ताधीश जे होते, राजे होते, जमीनदार होते, महाराज होते, ह्या सगळ्यांची वतनं काढून घ्यायला सुरुवात केली. त्या काळात आयुष्य फार कमी होतं. 50-60 वर्ष माणूस जगला तर खूप जगला अशी म्हणायची पाळी होती. आणि त्या ह्याच्यात बालविवाह होत होते. साधं झाशीच्या राणीचं उदाहरण घ्या. ही जरटकुमारी असल्यासारखी ही आहे. ही 13 वर्षाची आहे. गंगाधरराव हे 40 वर्षाचे आहेत आणि यांचा विवाह झालेला आहे. त्याच्यामुळं मुलं जन्माला यायची पण वंश राहायचा नाही, मरून जायची. ज्या राजांना असं हे झालेलं आहे त्यांची संस्थानं खालसा करायचं धोरण आखलं गेलं. आपल्याला फक्त काही संबळपूर माहिती आहे, झाशी माहिती आहे, सातारा माहिती आहे, नानासाहेब पेशवे यांचं नाव माहिती आहे. पण अजून एक गव्हर्नर आहे ज्यानं काशी विद्यापीठाची स्थापना केली. आज त्या काशी विद्यापीठाला संस्कृत त्यावेळेचं त्याचं नाव होतं संस्कृत विद्यापीठ. ही स्थापना कधी झालेली आहे? 1680ला ही स्थापना झालेली आहे वाराणसीमध्ये. आज त्या विद्यापीठाचं नाव आहे डॉक्टर संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ. तो काशीचा जो गव्हर्नर आहे त्याचं नाव आहे डंकन. हा उत्कृष्टपणे अनेक भारतीय भाषा बोलायचा. तत्कालीन समाजाबरोबर सहजगत्या संवाद साधायचा. म्हणजे तुम्ही कधी मुंबईत गेलात आणि मुंबईत फोर्टमध्ये सेंट जेम्स चर्च आहे, त्या चर्चमध्ये जर का तुम्ही गेलात, त्या चर्चमध्ये एक वेदीच्या वरती एक शिल्प आहे. त्या शिल्पात काही ब्राह्मण रडतायत असं दाखवलं. का? तर हा जोनाथन डंकन वारला म्हणून. हा जोनाथन डंकन ईस्ट इंडिया कंपनीसाठीचा वल्लभभाई पटेल आहे. वल्लभभाई पटेल यांनी 47मध्ये जसं भारताचं युनिफिकेशन केलं तसं या जोनाथन डंकननं एक नाही, दोन नाही, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या तब्बल 240 संस्थानं यानं ईस्ट इंडिया कंपनीच्यासाठी ताब्यात घेतली, घशात घातली. का? संस्थानाला वारस नाही. छोटी मोठी संस्थान आहेत. म्हणजे काही संस्थानं तर नंतरच्या काळात ज्या वेळेला तुम्ही त्यांना तनखा किती मिळतो असा जर का हे केला तर उत्तर प्रदेशातलं एक संस्थान आहे त्याला वार्षिक 3 रुपये तनखा मिळायचा. पण दसरा दिवाळीला राजाचा मान मोठा, 3 रुपये तनखा मिळायचा. एवढंच संस्थान होतं, एक गाव हे संस्थान. पण अशी त्यानं तब्बल एक नाही, दोन नाही, 240 संस्थानं त्यानं ताब्यात घेतली. आर्थिक जुलूम जबरदस्ती चाललेलीच आहे. त्याच्यात संस्थानं ताब्यात घेतली गेली आणि त्या ह्याच्यात ह्याला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम जे आहे हे नानासाहेब पेशव्याने केलेलं आहे. धोंडोपंत नाना जे म्हणतात, दुसऱ्या बाजीरावाचे दत्तक पुत्र. ते मेरठ ते बिठूरला होते.
1818ला पेशवाई खालसा झाल्यानंतर इंग्रजांनी यांना बिठूरला पाठवलं. बिठूर किंवा ब्रह्मावर्त, ॲज पर हिंदू मायथॉलॉजी ब्रह्मावर्त हा पृथ्वीचा मध्य आहे असं म्हटलं जातं. गंगा आहे, संथ वाहते, त्याच्यामुळं बाजीरावानं तिथे राहणं पसंत केलं आणि तिथे पुढची 39 वर्ष श्रीमंत बाजीराव पेशवे तिथे राहिले. तिथेच त्यांचं देहावसन झालं आणि नानासाहेब पेशवे गादीवरती पेशवेपदाच्या याच्यावरती आले आणि त्यांनी आपला हक्क मला द्या म्हणून इंग्रजांच्याकडे मागणी केली. पण इंग्रजांनी ती मागणी फेटाळली. त्यांनी स्वतःचा वकील इंग्लंडला पाठवला. तुम्ही न्याय देत नाही ना मला, मग तुमची राणी मला न्याय देईल म्हणून त्यांनी वकील पाठवला. प्रतापसिंह राजे होते, त्यांनी रंगो बापूजींना तिथे साताऱ्याला पाठवलं. 12 वर्ष हे दोघंही इंग्लंडमध्ये राहिलेले आहेत. रंगो बापूजींनी तर लंडनमध्ये खूप मित्र गोळा केले. म्हणजे ज्या वेळेला ते निघाले परत येण्यासाठी त्यावेळेला त्यांच्या मित्रांनी त्यांना एक चांदीचं तबक दिलं भेट म्हणून. रंगो बापूजी आले, अझीमुल्ला आले. तिथली परिस्थिती ज्या वेळेला इथे सांगितली त्यावेळेला कुठेतरी एक विचार आला की का नाही इंग्रजांना आपण इथून फेकून द्यायचं. आणि त्याच्यासाठी एक संपूर्ण भारतभर एक यंत्रणा राबवण्यात आली. म्हणजे आत्ता 1-2 आठवड्यापूर्वी मध्य प्रदेश आर्काईव्जमध्ये तात्या टोप्यांचं एक पत्र सापडलं आहे म्हणून बातमी आली. 1857ची ही ताजीतवानी बातमी. म्हणजे मध्य प्रदेश आर्काईव्जमध्ये तात्या टोप्यांचं एक पत्र सापडलेलं आहे. मोडी लिपीत लिहिलेलं पत्र आहे ते. पण यांनी नानासाहेबांनी सगळीकडे आपले दूत रवाना केले. त्याला साथ मिळाली इथल्या फकीरांची, मुल्लांची, मौलवींची, संन्याशांची. आणि त्यांच्या मार्फत सब लाल हो जाएगा म्हणून एक संदेश सगळीकडे पाठवण्यात आला. काहींनी त्याला प्रतिसाद दिला, काहींनी प्रतिसाद दिला नाही. सब लाल हो जाएगा याच्यासाठी काय केलं तर रक्तकमळ पाठवण्यात आलं आणि चपात्या पाठवण्यात आल्या. एका गावातून दुसऱ्या गावात चपात्या जायच्या प्रसाद म्हणून. त्या गावात गेल्यानंतर तिथल्या लोकांनी तो प्रसाद चुरा करायचा, खायचा, नवीन चपात्या बनवायच्या आणि पुढच्या गावात पाठवायच्या. हा संपूर्ण भारतभर. बरं, इंग्रजांना याची खबर लागली का? नक्कीच लागली. इंग्रज इतिहासकारांनी त्यावेळचा बंगालचा जो गव्हर्नर आहे विब्ले यानं लिहून ठेवलेलं आहे की 31 मे हा दिवस घातक ठरणार आहे. त्या दिवशी आपल्याविरुद्ध उठाव होणार आहे. इंग्रजांच्याकडे त्यावेळेला त्यांचं सैन्य जे होतं हे सैन्य 3 भागात विखुरलेलं होतं. एक बंगाल, एक मद्रास आणि एक मुंबई. या 3 इलाक्यात मिळून त्यांचं सैन्य होतं. प्लस इतर राजांच्याकडे जी तैनाती फौज ठेवलेली होती ती तैनाती फौज ठेवली होती. पण तिथे काय असायचं, तिथे 5 किंवा 6 इंग्रज अधिकारी असायचे, एक रेसिडेंट असायचा, 5-6 इंग्रज अधिकारी असायची. उरलेली सगळी फौज जी होती ही एतद्देशी होती. पण ह्यांच्यावरती त्यांचा वचक होता. त्याच वेळेला बंगालमध्ये ज्या वेळेला नवीन आपण आवडीनं ज्या रॉयल एनफिल्ड मोटरबाईकवरती जातो ना, ती बाईक त्यावेळेला काडतुसं आणि रायफली निर्माण करायची. त्यांनी नवीन रायफल्स आणल्या. तर असं या काडतुसांना डुकराची आणि गाईची चरबी लावलेली आहे असं म्हटलं जात होतं. आणि त्या ह्याच्यात बंगाल आधीच थोडा रूढीप्रिय समाज होता. इंग्रजांनी खूप प्रयत्न केलेले होते ह्या रूढी
परंपरा बंद करण्यासाठी, पण तरीसुद्धा समाज रूढीप्रिय राहिला होता. असं म्हणतात की त्यावेळेला एका अस्पृश्य सैनिकानं एका सैनिकाकडे पाणी मागितलं. त्यानं त्याला नकार दिला. तर त्याने सांगितलं, अहो महाराज, हे आता जे आहे हे बाजूला ठेवा, काही दिवसातच तुम्हाला गाईची चरबी आणि डोकराची चरबी लागलेली काढतोस ओठाने तोडायला लागणार, दाताने तोडायला लागणार आहेत, त्यावेळेला तुमचा धर्म कुठे जाणार आहे याचा जरा विचार करा. आणि अशा ह्याच्यात वातावरण पेटत होतं. सैन्यात अस्वस्थता वेगवेगळ्या कारणामुळे होती. फक्त काडतूस आणि चरबीवरती होती असं नाही. वेतनवाढ हा एक प्रमुख मुद्दा होता. अफगाणिस्तानातलं युद्ध शमवण्यासाठी भारतातनं जे सैन्य पाठवलं गेलं, जवळपास 80,000चं सैन्य पाठवलं गेलं. त्यांना सांगितलं गेलं, आम्ही तुम्हाला दुप्पट पगार देऊ, तुम्ही अफगाणिस्तानात चला. तो वेतनवाढ हा सुद्धा हे होता. पण जसं इंग्रजांचं साम्राज्य प्रस्थापित झालं तशा या वेतनवाढी रोखल्या गेल्या. त्याच्यामुळे सैनिकांच्यात तो सुद्धा असंतोष होता की पगार वाढत नाही आहे. आणि याच्यात पहिला हुंकार केला तो कलकत्त्यापासून 32 किलोमीटर असलेल्या बराकपूर या गावात मंगल पांडेनं. मंगल पांडेनं लेफ्टनंट बॉ आणि व्हीलर या दोघांना उडवलं आणि आपल्या सहकार्यानं सांगितलं, चला मला साथ द्या, आपण सगळ्या इंग्रजांना मारून टाकू आणि आपलं राज्य प्रस्थापित करू. दुर्दैवानं त्याला कोणी साथ नाही दिली. पकडला गेला. पकडायच्या अगोदर त्यानं स्वतःवरती रायफल चालवायचा प्रयत्न केला, फसला. पकडला गेला. 4 दिवसात कोर्ट मार्शल झालं आणि 9 मार्च 1857ला त्याला फासावरती दिलं गेलं. 9 मार्चची बातमी होता मेरठला, कलकत्ता ते मेरठ जवळपास 2000 किलोमीटरचं अंतर आहे, 1800 किलोमीटरचं अंतर आहे. 1 महिना लागला. पण ही इथे आली. इथे 9 मेला परत सकाळी ज्या वेळेला परेड चाललेली होती त्यावेळेला नेटिव्ह इन्फंट्री जी होती त्या नेटिव्ह इन्फंट्रीच्या सैनिकांनी काडतुसं घ्यायला नकार दिला. हे अनेक ठिकाणी होत होतं. इंग्रजांच्याकडे त्या बातम्या जात होत्या. मग ह्याचं काय करायचं याच्यावरती विचार होत होता. काही ठिकाणी हे सबुरीचं धोरण घेऊया, आत्ताही काडतुसं वापरायला देऊया नको, असंही हे केलं गेलं. पण बऱ्याचशा ठिकाणी की सैनिक ऐकत नाहीत, ही बेशिस्त आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कोर्ट मार्शल करा, ही एक फार मोठ्या प्रमाणावरती भावना निर्माण झालेली होती. आणि आम्ही इथले सत्ताधीश आहोत ही भावना किती मोठी होती तुम्हाला सांगतो. कलकत्त्यात जिथे त्यांचं राज्य पहिलं आलं त्या कलकत्त्यात घोडागाडीतनं जर का एखादा हिंदी माणूस चाललेला असला आणि रस्त्यावरनं जाणारा इंग्रज माणूस त्याला दिसला तर घोडागाडी थांबवून त्याला सलाम करायचा आणि मग पुढे जायचं, हा नियम होता. एतद्देशीयांना निगर या सरळ सरळ नावानं ओळखलं जायचं. आणि 9 मेला ज्या वेळेला ह्यांच्यावरती 7 मेला त्यांनी काडतुसं घ्यायला नकार दिला. 8 मेला त्यांच्यावरती कोर्ट मार्शल झालं. 9 मेला 85 जणांना मैदानात एकत्र आणून त्यांचा गणवेश उतरवला गेला. त्यांच्या अंगावर याच्यावरच्या सैनिकी अधिकाराच्या पट्ट्या काढल्या गेल्या, त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या गेल्या आणि त्या 85 जणांची रवानगी तुरुंगात झाली. 9 मेचा दिवस एवढा भयंकर होता. हीट त्या ह्याच्यात एवढी होती की दुसऱ्या दिवशी रविवारची प्रार्थना, रविवारचा मास जो आहे हा पुढे ढकलायचा म्हणून ऑर्डर आलेली होती. आणि त्याच्यामुळे तो मास दुपारी 3 वाजता घेतला गेला. जो दुपारी नॉर्मली 12 वाजता होतो तो दुपारी घेतला गेला. इथे ज्या वेळेला ह्या सैनिकांना बऱ्याच त्या मैदानावरनं, त्या मैदानाचं नाव आहे व्हिक्टोरिया ग्राउंड. आजही ते ग्राउंड अस्तित्वात आहे. मेरठ कॅन्टोन्मेंटमध्ये ते ग्राउंड आहे. जायला परवानगी घेतली तर तिथं आत जाता पण येतं.
इतदेशीयांच्या बायका ज्या होत्या त्या बायका एवढ्या संतापल्या की त्यांनी सैनिकांना सांगितलं की याच्यापेक्षा आमच्या बांगड्या घ्या आणि तुम्ही भरा. त्याच्यामुळे सैनिक डोकं फिरलेलं होतं. आपल्या सहकाऱ्यांना अशी वागणूक मिळालेली आहे, त्याच्यातले आपल्या घरातले लोक आपल्याला असं बोलत आहेत. आणि म्हणून मेरठमध्ये एक विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिरात रात्री सगळ्यांची बैठक झाली. या मंदिराला काली पलटणका मंदिर म्हणतात. परत आजही ते मंदिर तिथे आहे. आता तिथे मंदिराचा मॉल झाला आहे. विठ्ठल मंदिर छोटं राहिलं आहे, पण शिवजीचं मंदिर आणि बाकीची मंदिरे ही मोठी झालेली आहेत. आणि त्या मंदिरात तिथे एक मोठी स्मरणशिला लावलेली आहे. भारताचे सरसेनापती त्याचं उद्घाटन करायला गेलेले होते, अशी ती जागा आहे. पण त्या मैदानात त्या मंदिरात हे झालं की उद्याला आपण काहीतरी करायचं. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जसा इंग्रजांचा मास भरलेला होता तसा सगळे सैनिक एकत्रितरित्या उठले. त्यांनी प्रथम तुरुंग फोडला आणि दिसेल त्या इंग्रजाला मारायला सुरुवात केली. मारो फिरंगी को, ही एकच घोषणा त्यावेळेला मेरठमध्ये पेटली. मेरठमधले फार थोडे इंग्रज अधिकारी वाचले आणि ते पळून गेले. ते कुठे? दिल्लीच्या साईडला, काही अलीपूरच्या साईडला पळाले. रात्रभर इंग्रजांचा खात्मा केल्यानंतर आता काय करायचं हा सैनिकांच्या पुढे प्रश्न होता. कोण सैनिक होता त्याचं नाव इतिहासाला माहीत नाही, पण त्यानं सांगितलं, चलो दिल्ली, आपण जाऊन बादशाह सलामतला सांगूया की आम्ही इथे उठाव केलेला आहे, इंग्रजांना मारून टाकलेला आहे, आपण दिल्लीतले पण इंग्रजांना मारूया आणि बादशाहला गादीवरती बसूया. हा कोण पठ्ठ्या होता याचं नाव आपल्याला माहीत नाही, पण सगळ्यांना ती आयडिया पटली आणि सगळेजण दिल्लीला निघाले. दिल्लीला आल्यानंतर हा बहादूरशाह जफर जो आहे वयाच्या 60व्या वर्षी गादीवरती आलेला. इंग्रजांचं पपेट आहे, त्याला पण माहिती आहे लाल किल्ल्याच्या बाहेर त्याचा अधिकार चालत नाही आहे. त्याच्या तणख्यावरती किती नातेवाईक पोचले जात आहेत ह्याची खबर त्याला पण नव्हती. त्याच्यामुळे दिवसभर तीरकमठा घ्यावा, पाखरांची शिकार करावी, हुजरे वाहवा वाहवा म्हणतात ते वाहवा ऐकून घ्यावी आणि परत येऊन आपल्या जनानखान्यात बसून जायचं. हा त्याचा दिनक्रम होता. पण जसे हे सैनिक आले, लाल किल्ल्यात बातमी गेली, बाहेरनं सैनिक आले, गवगवा सुरू झाला, बादशाह सलामतच्या नावानं जय जयकार सुरू झाला. बादशाहनं हळूच झरोक्यातनं बघितलं, काय झालं. पहिल्यांदा सांगितलं, माझ्याकडे पैसे नाही आहेत. सैनिकांनी सांगितलं, बादशाह सलामत, आम्ही तुम्हाला सलाम करायला आलो आहे, आम्ही तुम्हाला नजराणा द्यायला आलो आहे, आम्ही तुम्हाला गादीवरती बसवायला आलो आहे. बादशाहची एक लाडकी राणी आहे, त्या झिनतमालनं बादशाहला सांगितलं की आपण यांची साथ दिली पाहिजे. बादशाहचा हकीम आहे अहमद, त्यानं सांगितलं असं काही अहमद हमीद, त्यानं सांगितलं असं काही करू नका, इंग्रजांची नाराजी होईल. बादशाह द्विधा मनस्थितीत अडकला. पण शेवटी ब्लड इज थिकर दॅन वॉटर ह्याच्याप्रमाणे तो झिनतमालनं सांगितलेल्या सल्ल्याला हे करून तो गादीवरती आला आणि 11 मेला संध्याकाळी दिल्ली पेटली. 11 मेला दिल्ली पेटल्यानंतर परत जे मेरठला झालं तेच दिल्लीत झालं. इंग्रजांच्या वरती आकाश कोसळलं. तिथला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे मेटकाफ, त्याचा काका हा रेसिडेंट होता. तो सुद्धा हिंदी, उर्दू, हिंदुस्थानी, इंग्रजी हे खूप चांगलं बोलायचा. तो स्वतःचं रक्षण करायला पिस्तूल घेऊन आणि तलवार घेऊन बाहेर उभा राहिला. त्याच्यावरती हल्ला झाला आणि तो बेशुद्ध झाला. शुद्धीवरती आल्यानंतर रात्रीच्या अंधारात त्याला काही दिसेना. संपूर्ण दिल्लीत नुसता आक्रोश येत होता. इंग्रजांनी काही ठिकाणी आश्रय घेतलेला होता. जिथे पंजाबी फलटण होती तिथे त्यांना काही झालं नाही. पंजाबी सैनिक उभे राहिले.
पण संपूर्ण दिल्लीत मारो फिरंगी को हे चाललेलं होतं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी इंग्रज तिथून पळाले आणि गेले कुठे? आग्र्याकडे. या बातम्या सगळ्या कलकत्त्याला गेल्या आणि कलकत्त्यातून लॉर्ड कॅनिंगनं कलकत्त्यातून जवळपास 1,20,000चं सैन्य पुढच्या 3 आठवड्यात उभं केलं. मद्रासवरून सैन्य उभं राहिलं आणि यांनी इंग्रजांनी पहिल्यांदा ठरवलं फर्स्ट एम इज टू कॅप्चर दिल्ली. बाकी सगळीकडनं बातम्या येत होत्या. तोपर्यंत हळूहळू हा वणवा सगळीकडे पसरलेला होता. बिहारमध्ये आराला गेलेला होता, जगदीशपूरला गेला होता, संबळपूर ओरिसामध्ये संबळपूरला गेलेला होता, महाराष्ट्रात सातारा, पुणे, कोल्हापूर, जमखिंडी, नरगुंद, सावनूर ह्या सगळ्या ठिकाणी पसरलेला होता. उत्तर भारतात फैजाबाद, लखनौ, अयोध्या म्हणजे अवध ह्या संपूर्ण प्रांतात हा पसरलेला होता. पण तरी इंग्रजांनी ठरवलं पहिल्यांदी ताब्यात घ्यायची ती म्हणजे दिल्ली. आणि मे ते सप्टेंबर या कालावधीत दिल्लीसाठी प्रचंड मोठा संघर्ष झाला. किती माणसं मेली, किती माणसं काय झालं हे ह्याच्यात मी आत्ता ह्याच्यात जाणार नाही आहे. पण इंग्रजांनी कठोर परिश्रमानं दिल्ली ताब्यात घेतली. दिल्लीत तुम्ही कधी गेलात तर तिकडे एक निकल्सन सिमेट्री म्हणून आहे जुन्या दिल्लीमध्ये. हा निकल्सन जो आहे हा त्या बॅटरीचा इन्चार्ज होता. त्याला गोळी लागली. जनरल विल्सन आणि निकल्सन या दोघांच्यात विल्सन जनरल होता त्याच्यामुळे तो निकल्सनचं काही ऐकायचा नाही. आणि निकल्सन म्हणायचा हा विल्सन जो आहे ना हा नुसतं ऐतखाऊ घोडं आहे, काय करायचं हेच याला कळत नाही. मी जर का त्याच्या जागी असतो तर तोफा घेऊन मी काश्मीरी गेटवरती गेलो असतो आणि दिल्लीवरती मारा सुरू केला. हा निकल्सन त्या काश्मीरी गेटच्या ह्याच्यातच निकल्सन मारला गेला. 2 वर्षापूर्वी अंदमानमधल्या नील बेटाचं नाव बदललं गेलं. हा जो नील आहे हा कॅप्टन आहे. हॅवेलॉक आहे हा लखनौच्या वेढ्यात होता नंतरच्या काळात. पण दिल्ली ताब्यात घेणं आपलं गरजेचं आहे हे